मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या त्या भागातून जे आहेत ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे ते दिले. आता आणखीन काय पाहिजे. परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत, आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही. त्याला काही डोकं आहे का नाही, कशाला मंत्री केले त्याला अजितदादांनी काही कळतच नाही. अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या, मराठे ओबीसीत जाणार आहेत, ते बी फडणवीस सरकारलाच न्यावं लागणार आहेत, मराठ्यांना न्यावाच लागणार आहे. कारण आमच्या नोंदी सापडल्या. आमची जर जमीन सापडली 7/12 तुम्ही कसं काय देत नाहीत? त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. मग संपलेला असताना काय करायचं, राजकीय स्वार्थ कसा साधायचा? तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूस ठेवायचा नाही, वाद लावायचं हे त्याचं काम आहे. तू भोकायचं काम करू नको. तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल. तू आपलं नीट